हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते, स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आज शेवटचा गुरुवार आहे, मार्गशीर्ष शेवटच्या गुरुवारचा आज उद्यापन आहे. तर आपल्याला सगळी मला पूर्वतयारी करायची आहे आणि तुमचीसुद्धा आज घाई असेल, छान तयारी केली असेल. तर चला व्हिडिओला मी सुरुवात करते. तर हे ग्लास होते ते काय फायदा नाही झाला त्याचं, काय लगेच विसतात, त्याच्यामुळे आता ते उपयोग करतात त्याचा. तर हे ग्लासमध्ये तेल भरतात आहे आणि त्याच्यामध्ये हे लावणार ना वाती. तर हे मी दिवाळीला घेतलेले ग्लास आहेत आणि ग्लासमधले जेल जरी असले तरी ते 2 मिनटंसुद्धा पेटले नाहीत. म्हणजे मला ते व्यवस्थित वाटले नाहीत ते दिवे. तर आता त्याचा उपयोग काय करावा यासाठी मग मी तो पुन्हा बॉक्स काढला आणि त्यांनी त्याच्यातलं सगळं जेल काढलं आणि छान असं क्लीन करून ग्लासमध्ये तेल टाकलं आणि पुन्हा आम्ही दिवे तयार केले. का तर ते दिव्यांचा उपयोग काहीतरी होईल. आणि गुरुवारचे उद्यापन आहे तर छान आपल्या देवीला, तर ते लक्ष्मी आईला प्रसन्न करण्यासाठी हेच तर हवं असतं. म्हणजे आपली रास, दिव्यांची रास, उजाळ, प्रकाश हेच लक्ष्मी आईला पाहिजे असतं. त्याच्यामुळेच लक्ष्मी आपल्या घरी येते. तर हे सगळं आता आम्ही ग्लासमध्ये तेल टाकून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये दिवे तयार करतो आहे. त्या 2 ग्लासमध्ये जेल भरलेलंच होतं, ते रिकामं केलं नाही. तो ग्लास आम्ही व्यवस्थित आता पेटवून ठेवून दिला आहे. तर आता किती छान, आता बघा त्याची दिव्याची रास मी लावेल ना तर खूप सुंदर वाटेल. त्याच्यानंतर आता देवीचं आहे तर त्याच्यात खूप सजावट आणि इतकं प्रसन्न वातावरण करण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण करत असतो. तर त्याच प्रकारे मी सुद्धा आता छान डेकोरेशन म्हणजे काही करता येईल असं ते बघत असते. तर छान माझी अशी पूजा मांडून झाली. हे पण किती छान दिसतंय ना, हे बघा ना. ह्याच्यात आहे फुलं, अष्टरची फुलं आणली. कधी गुलाबाची फुलं आणतो, कधी ही अष्टरची फुलं आणतो. पुस्तकं आणली आणि ॲपल आणलेत द्यायला आणि पुस्तकं देणार. एक फळ फूल. तर गुरुवारचं उद्यापन आहे तर उद्यापनच्या दिवशी आपण एक पुस्तक आणि फळ फूल असं सुहासिनी बायकांना द्यायचं असतं. तर ते तुम्ही पुस्तक द्यायचं असेल तर देऊ शकता किंवा नाही दिलं तरीसुद्धा चालेल. तर हे महत्त्वाचं आहे की एखादं फूल आणि फळ तुम्ही ओटीमध्ये घाला. तर असं मी हळद कुंकू लावून पुस्तकांना एक पुस्तक आणि फळ फूल देणार आहे. तर अशी मी सगळी काही तयारी करून ठेवते म्हणजे संध्याकाळी घाई होणार नाही. आणि आता मला जेवणसुद्धा बनवायचं आहे. तर हे सगळं माझं काम झालेलं आहे, पूजा मांडणी केलेली आहे. थोडी अशी तयारी करून ठेवली आहे. आणि हे एक्स्ट्रा पुस्तकं आणली आहेत त्यांनी. तर पुस्तकं आपली खुशी मनात म्हणजे मनाची खुशी तुम्हाला द्यायची असेल तर देऊ शकता किंवा पुस्तक नाही दिलं आणि नुसतं फळ दिलं तरी चालतं. तर आता हे सगळं मी करून ठेवले. हे फुलं पाण्यात ठेवले. मम्मी काय बनवते तू? आज आहे ना, आज उद्यापन आहे तर आज मी पोळ्या बनवणार होती पण पप्पा बोलली पुरी भाजी बनव. मग आता बटाट्याची भाजी बनवून झाली आहे, खीर करते आणि हे बघ चण्याची डाळ मुगाची डाळ भजी बनवते मी. हे बघ, तुला आवडतं ना चण्याची डाळ मुगाची डाळ मिक्स करायची आणि हे हिरवी मिरची लसूण जिरं वाटून याच्यात टाकायचं, हळद मीठ टाकायचं, खूप छान लागते भजी. ही तुम्ही करा नक्कीच. तर ही मी कधीतरी भजी तुम्हाला शेअर करेल. चण्याची डाळीची खूप स्पेशल आहे भजी ही. तर आता ही भजी बनवते आणि पुऱ्या बनवते. फुगलेली पण नाही आली ग, आली का? हे खाऊ मी. हा हो का? काय
इथे बनवले आहेत पुऱ्या आणि इथे बनवले बटाट्याची भाजी, इथे बनवली आहे खीर आणि भात घातलाय, डाळ केली आहे. तर इथे निवेदापुरती थोडीशी भजी करून घेतली आहे. तर आता हे निवेदाला थोडं केलं आहे आणि हे जेवताना गरम गरम चांगलं लागतं, तर ते पीठ ठेवून दिलं आहे. आता माझं जेवण सगळं बनवून झालेलं आहे आणि आता मी तयारी करते, पूजा करायची आहे. आणि आता वाजलेले 5:45. तर जेवण झालं, सगळं आटपते आणि नंतर भेटूया. तर अशी मी छान रेडी झालेली आहे आणि अशी साडी घातली आणि माझी पूजासुद्धा मांडून झालेली आहे. तर आता मला आरती करायची आहे आणि नंतर मग बायकांना बोलवणार. आता नेहमीसारखी छान माझी पूजा झालेली आहे आणि कथा वाचून घेते आणि आरती करून घेते. जन्मगिला दाता सहस्रवदनी भूधर मोगुडी गुणनाथा जय देवी जय देवी जय महालक्ष्मी पलसुमेशाई मुक्तेश्वर नागर क्षीरसागरवाडी जय देवी जय महालक्ष्मी अससी व्यापक रूपे महालक्ष्मी माते की जय, अंबे माते की जय. तर आता माझी पूजा झालेली आहे आणि सगळ्यांनी मिळून आरती केली. त्याच्यानंतर कुलदैवत मंदिरामध्ये नैवेद्य आणि आपल्या लक्ष्मी आईला नैवेद्य दाखवते. तर आता पूजा झाल्यावर मी नारळ महालक्ष्मी आईला आपल्या वाढवते. तर मी नारळ दरवर्षी वाढवत असते उद्यापनच्या दिवशी आणि नारळ वाढवून तो प्रसाद सगळ्यांना द्यायचा असतो. तर उंबरट्यावर दिवे आणि रांगोळी, अगदी वातावरण इतकं छान आणि प्रसन्न वाटतं आहे ना, पॉझिटिव्ह वाटतंय. आणि फोटो पण काढला फोटो तुम्ही काय का रेडी नाही झाले. भूक लागली अरे. हां, तुमचं स्वागत आहे. अरे का गॅस बंद केला का नाही? आता तर किती ह्याच्यापेक्षा छान छान आले. असे डायमंड आणि सगळीकडे खूप आले. तिची साडी आणि रांगोळी मॅचिंग आहे.
आता बरीच तुम्हाला आयडिया पण येऊन गेली व्हिडिओ करायची कशाची. तर अशा प्रकारे एक एक सगळ्या जणी येत होत्या माझ्या घरी, हळदी कुंकू आणि फळ फूल देत होते. तर अशा 5 किंवा 7 तुम्ही स्त्रियांना बोलवून हळदी कुंकू द्या उद्यापनच्या दिवशी. हे सगळं काही महत्त्वाचं असतं. आजचा दिवस नाही ह्याच्यावर माझा फोटो मी माझा ड्रेस पण नाही असं नाही त्याला काय असं. आता एकसारखं कोणी येत नाही, मग आता मी एकसारखं जॉईन करणार. नीट कर. तर आले असते तर बरं झालं. तसं तर होत नाही होत. सगळ्यांकडेच असतं ना. व्हिडिओ काढ. बस बस चटून बस. बर. मग अशी नैवेद्यासाठी काढल्या ना. मग आता भजी गरम गरम चांगली लागते, चण्याची डाळ आणि मुगाची डाळ. आणि थोड्या मिरचीची भजी करते. बर ठीक. तर नैवेद्य दाखवलाय, आता जेवायला घेऊया आपण. चला. ओके. हा. तर हे मिरचीची भजी मी छान केलेली आहे. ह्या मिरच्या अशा तिखट कमी असतात, तर म्हटलं मिरचीची भजी छान लागेल त्याच्या. तर 2-3 आता आमच्या पुरतीच केल्या. ताऱ्या काही मिरची खात नाही.
खूप क्रंची झाल्यात आणि असे बाहेर भेटतात ना तशाच झाल्यात. खूप छान दिव्यांची आरास केली आहे आज. तर तुम्ही बघितलं आज सुद्धा माझी छान पूजा झालेली आहे आणि आज उद्यापन आहे, तर त्याच्यामुळे खूपच छान असं दिव्यांची आरास झाली. आणि आपल्या देवीला, आपल्या लक्ष्मी आईला तर हेच तर हवं असतं, तेजोमय प्रकाश आणि घर प्रसन्न आणि छान आनंदी वातावरण, हेच देवी आईला आपल्या पाहिजे असतं. तर असंच वातावरण माझ्या घरामध्ये झालेलं आहे. कशी वाटली माझी आजची पूजा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.